ठाकरेंच्या सेनेत नातेवाईकांना झुकतं माप, घराणेशाहीची परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ठाकरेंच्या सेनेत नातेवाईकांना झुकतं माप आहे आणि घराणेशाहीची परंपरा देखील कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात। अंकित प्रभू हे आमदार सुनील प्रभूंचे पुत्र आहेत। गीतेश राऊत हे माजी खासदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचे पुत्र आहेत। हरी शास्त्री शिवसेना ज्येष्ठ नेते दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत। सुप्रदा फातर्फेकर माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या कन्या आहेत। अजिंक्य धात्रक शिवसेना उपनेते अशोक धात्रक यांचे पुत्र आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दलबदलू गद्दारांच्या विरोधात निष्ठावंत लढाईची धारे, मतदार निष्ठावंतांना निवडून देतील अशी खात्री आहे, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सुद्धा युती झाली आहे आणि आमच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचा सुद्धा पक्ष आहे। त्यामुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये। शिंदे सेनेकडे असलेले 30 ते 35 नगरसेवक हे उद्धव सेनेतून उद्धव साहेबांच्या शिवसेनेतून गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भारतीय जनता पक्षात गेलेले नगरसेवक, असे दलबदलू आणि गद्दार हेच नगरसेवक आता तिथे राहिलेत। त्यामुळे या गद्दार आणि दलबदलूंच्या विरोधात निष्ठावंतांची लढाई अशीच धार नवी मुंबई महानगरपालिकेत येणार आणि निश्चितपणे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते या नवी मुंबई महानगरपालिकेत इथला मराठी माणूस निवडून देईल असा मला निश्चितपणे विश्वास आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राखी जाधव या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या। भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर राखी जाधव मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्या चर्चा करणार आहेत। तर राखी जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।